हे क्या बहुतेक भाऊला काहीतरी सुगावा लागलाय. अरे होय, शिकारी कुत्र्यासारखा कसा वासावतोय त्या बघ. बाहेर काढली मी विचारू. अरे विचारू काय, सोतेरा बाहेर काढला ना आता कानपडा लाल करी तुझी. भाऊ जाताय सोलापुरात, तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही घराशी जा. चला आम्ही पण येतो आहे. तुम्हाला सांगितलं ना एकदा घराशी जा म्हणून. चला निघा. आम्ही पण येतो आहे. संभाषेठ नमस्कार. नमस्कार. काय भाऊ, आत्ता दाराला कडी लावली, चहा वगैरे काय घेणार आहेस का? तसं आतमध्ये जाऊन बसू. नको नको, चाय नको, आता घेन काहीतरी परत येऊन. हो मी जरा काळजीत होता म्हणून आपला घायघायत पायपीट करीत आला तुमच्याकडे. काय सगळा सोय चाललाय ना? नाही तसा, पण तो सूर्य आला होता काय तुमच्याकडे वडीसाठी ना? होय, 3-4 दिवसापूर्वी आला होता. होय काय? बरा झाला हो. काय माझ्या डोक्यात आला आणि मी तुमच्याकडे आला हो. काय त्याची खुशालीच गावत नव्हती. तशी तुमच्यासारखी 2-4 माणसं मी त्याच्या गाठीशी बांधलेली आहेत तशी. अरे भाऊ, तो 3-4 दिवसापूर्वी आला होता खरा, पण तो आता माझ्याकडे नाही आहे ना इथं. म्हणजे अरे तो आला आणि मला बोलला होडी मोडली माझी, तर नेऊ काय म्हणतो, तुमची होडी नेऊ काय? तर मी म्हटलं ने. माझ्याकडची पोरं जमा केल्यान आणि तो गेला घेऊन. आणि तसा पण सूर्य काय तांडेलच आहे, तर म्हटलं जा त्याच्याबरोबर. मासे घेऊन आले, पण काय अशी टोपली भर पण मासे नाही रे. निस्ता कोलीम होता, जरासा कोलीम होता, ती घेऊन आली. भोडी पण निस्ती भार काढलेली, ती पण सगळा निस्तारून ती पोरा आली. त्याच्यानंतर पोरं निघून गेली. सूर्य होता जागेवर, तर निस्ता जाताना त्याच्या तोंडावर निस्ता काला कालपाट पडलेला होता. तर मला काय समजला नाही रे एवढं काय त्याचं. हो न सांगता घरातनं नाहीसा झालाय हो. काय सांगायचं आता ह्या पोरांना? हं, यांना घरातल्या लोकांना सुद्धा काय खेळणी का काय समजतात काय देवाला माहिती. आता शेठ, तुमचं कितीचं नुकसान झालंय काय असेल तर सांगा मला, तर असती असती चुकतं करीन मी. काय भाऊ, तुझ्याकडनं पैसे घेऊन काय मला परत बांगला बांधायचा काय?
जा राहू दे चल. इथं होतं तर बरं झालं. अरे पण सांगून नाही काय जाता येईल. पण आता आपल्याला काय माहिती तिच्यावर काय परिस्थिती आली ती. आता कलरनं कुठं गेला त्याचं एक टेन्शन. मग हे पसाडे नो काही तोंडाची गटर आवाज बंद करा. शेठ येऊ तर मग आम्ही. ये मग भाऊ. हो चला. हो सगळं काय विपरीत घडतंय. आधी तर दीपाताईच्या मावशीच्या झगडाचं घडलेलं आणि आता सूर्यदादाचं कानावर आलेलं. मग काही चाललेलं काय होय ना. नेमकं काय झालं हो भाऊ. म्हणजे सूर्यदा असं कधी वागत नाही ना म्हणून म्हटलं. काय सांगू पोरीनो तुम्हाला. एकदा का पोरांना मिसरूट फुटला आणि त्यात मग असा सूर्यासारखा जर एक शिवडा जर कोण असला ना तर अडकी त्यात सापडलेला सुपारीसारखा कसा काढतो. जबाबदारी माणसांची बोलणी आणि नजरा याला इटतो मग. आणि मग असा होतं कधीतरी. भाऊ पण सूर्यदादा असं न सांगता सवरता गेलाय तरी कुठं. मला वाटतंय त्यानं ना शेसन काम केला आणि त्याची मुलं त्याची तगरी लागली आणि बोट खडपावर जाऊन आहे ना बत्यानाच्या लाकडाला मार लागून गमत उपाटला बोटीला त्याच्या. मी संभाषेटकडे गेला होता. त्यानं मला सांगितलं की सूर्या त्याच्याकडे आला होता म्हणून आणि त्याची वडी मागित होता. तसा काय म्हणाला सूर्या काय तांडीलच आहे ना आणि सांगायची परत स्वतःकडची 4 माणसं पण द्याला त्याला आणि सूर्या त्याची बोट घेऊन बाहेर गेला होता. तर बोलला मला का माझी पण बोट बाहेर काढली होती म्हणून आणि मासं पण काय गावलं नव्हतं. तर कालपर्यंत इथं होता आज कुठेतरी नाहीसा झालेला आहे. माझा ना डोकाच काम करीत नाही. काहीतरी लागल सुगावा पण त्याची वाईज खुशाली गावली असती ना तर बरा झाला असता. होय ना. बरं भाऊ ना जेवणाचं कसं केलं काय. अगं ह्या सूर्याच्या प्रकरणापासून ना 2 दिवस झालं माझा डोका ना भेंबाटलाय नुसता. मला तर काय सुचतच नाही. त्याच्यामुळे मी आहे ना चुलीला लाकूड सुद्धा लावलेला नाही. आम्ही घेऊन येतो मग डबा तुम्हाला. भाऊ मी आम्हाला आधी सांगी हवं होतं. तर दीपाताई एकटंच पोरकं आहे तुमचं. आम्ही कोणच नाही काय. आम्ही घेऊन येतो जेवणाचा डबा. चला येता बघ. हां या. नाही तुझा येतो. हां अरे ये बस. ते मी इथनं वडग्याच्या धारेतनं जाता माझं व्हायचं एक काम आहे. अगं शिदी वाट सोडून कुठं जातोस तू. हो तर शॉर्टकट आहे ना ता. ते काम कर घराशी जा जेवून घे आणि मग ये माझीकडं. भाऊंचा डबा घेऊन जाऊया. चालेल. भाकरे करशील का करू. करता मी. किती टाइम लागतो. चालेल चल. हां लवकर ये. होय चल. इथं काय पाहिजे. हे रस्त्यांचा
जात होतो तेव्हा तू दिसलंस म्हणून आलो इथे भेटायला. काही क्या किती खोटं बोलावं माणसं. मग खरं बोलता तुला भेटायलाच इथे येऊन थांबलो. आता परत मार काय करतोस आहे का? मारतील, मारू दे. मी तुला काय होऊ देणार नाही. काय मार खायचं तर मीच खाय. मला बोलायचं होतं तुझ्याशी म्हणून मी भेटायला बोलत होतो तुला. नाही तर आठवणी तुझ्या असाच खंगून जाईन मी. अरे तर सगळी माणसं आहेत ना म्हणून म्हटलं मी, बाकी काय नाही. मी आजचं म्हणतच नाही. अगो तुला 4दा निरोप पाठवलं भेटण्यासाठी, त्याच्यावर कायच निरोप नाही दिलास मला. हां नुसतं नजरेला नजर दिली असतीस ना तरी मी भरून पावलो असतो. तू काय तरी लपवतच आहे माझ्यापासून. काय तर खरं सांग मला बघे. अरे काय कुठे झालंय? तू असा सारखा विचार करतोस ना म्हणून झालंय तुला हा सगळं. आणि हा बघ आमच्याकडे पाहुणे आलेत म्हणून मला भेटता येत नाही तुला. मी सोयीपणी भेटीन ना तुला. खाणीचा कसा चाललाय? सगळं सोयीचं चाललंय ना? अगो तच सांगतोय तुला, तच सांगायचं होतं म्हणून मी तुला इथं मग कधीपासून भेटायला बोलवतो ना. हा बघ दाखवतो तुला. हा बघ दाखवलं तरी. हा अगो अगो पाग्या 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 अगो पाग्या. काय रे हा आता काय गुवाच्या गोवऱ्या उडीत न्यायचं ठरवलंस आहे हा का घाटगली घेतल्यावर सुधारणार आहेस? का का म्हणजे अजूनपर्यंत झाल्या गदगदावल्या आता काय वाडी ठावरा पण दिसत नाही का तुम्हाला? अरे तर पोर काय पळून जात आहे काय? हा नुसता फुगड्या घालतोस तर. अरे भाऊ माझी इथं जीव जायची पाता आली. तुला पण माहिती आहे त्या पोर माझ्या सावलीला सुद्धा उभं राहायला मागित नाही तर. अरे म्हणून काय त्याचा दिवसाडवले हात धरशील तर पण रस्त्यात. हा भाऊनी उगाच नाही कान पडवली तुला. अरे गावकर मानकर आता एवढं तुझ्या मागं उभं राहिले त्याच्यावर मुतलास तू. अरे इथं सूर्याचा थांग पत्ता लागत नाही त्याचं तुला काय येत नाही काय? हा अरे वाईट जरा धीर धर निसता लिचकत जातोस का? अरे वाटण जायत होतं म्हणून त्याला थांबवलं मी. नाही बरोबर मी कवटात आजच बाहेर आलोय ना. हा मला खुल्यातच काढ आता. अरे भाऊंच्या पडवीत नाटेवारक्या त्याच्याकडे बघित होतास तर मला समाधानच नसेल. अरे तसं नाही आहे तू भाऊ. गप. अरे सूर्यन तुझ्यासाठी एवढं काय काय केला हा त्याची जाण नाही काय तुला? तू राहा नरकोंडीच खायत राहा फाजील झालेला साला. भाऊ कधीचा गेलाय अजून पत्ता नाही. तो येईल रे येईल तो. तर कधी येईल? हा येणार. किती वेळ झाला? एवढा वेळ लागतो काय? तो आणणार बरोबर त्याला. बघ चरचरल्यासारखा आवाज येतोय बा. बाहेर बघतोय काय? अरे भय न बघ कोणचं त्या घोगलाच्या घाटीतनं उतर येतात बघ वरनं. भय काय कोण कोण गो? भाऊ सूर्यासारखंच वाटतोय बा. हा अरे होय ना? होय होय होय. अरे होय तच ते तसं आहे. तच आहे ते.